नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कधी काळी धर्माच्या नावानं उभारलेली भवानी पेठ आज वेश्या व्यवसायाचं अड्डा बनली आहे. होय, करमाळा शहरात भर दिवसा कुंठणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे. दिनांक 20 जून रोजी सायंकाळी भवानी पेठेतील श्री कमला भवानी लॉज या ठिकाणी चालवले जात असलेला अवैध देह व्यवसाय उघडकीस आला आहे. या प्रकरणात प्रथमेश सुनील राठोड या 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून 3 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईमागे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित माने यांची धाडसी भूमिका आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करावं तितकं थोडंच आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बनावट गिराहिकांसह लॉजवर छापा टाकत सगळा प्रकार उघड केला. विशेष म्हणजे आरोपी राठोड याने हे लॉज स्वतःच्या मालकीचं असल्याचं मान्य केलं आहे. त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गिराहिकामागे त्याला 500 रुपये मिळत होते. म्हणजेच स्त्री शरीरावर बाजार मांडून हिशोबाने पैसा कमावण्याचा घृणास्पद व्यवसाय शहराच्या मध्यवर्ती भागात सुरू होता. या घटनेतून सर्वात क्लेशदायक बाब म्हणजे 3 निरपराध महिलांना देहविक्रयात ढकलण्यात आलं होतं. त्यांची सुटका झाली खरी, पण त्यांचे आयुष्य कोसळलेलं आहे. कोण जबाबदार? समाज की सकाळी पाहणारा शांतपणे गप्प बसलेला शेजारी? राष्ट्रशक्ती या माध्यमातून आम्ही प्रशासनाला आणि समाजाला एक स्पष्ट संदेश देतो. अशा घाणेरड्या कुंठणखान्यांना पाठीशी घालणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. या बातमीवर अजून तपशील येणं बाकी आहे, पण राष्ट्रशक्तीच्या कॅमेऱ्याचे डोळे सदैव जागे आहेत. देह विकला जाऊ नये, महिलांची इज्जत चौरसात उभी राहू नये, यासाठी आमचा लढा सुरूच राहील. मी राधिका जाधव पुन्हा भेटूच अशाच एक धक्कादायक वास्तववादी बातमीसह. तोपर्यंत जागा राहा, सतर्क राहा. पर्यंत आम्ही बोललो आहोत तोपर्यंत समाजातील काळोखात प्रकाश पसरत राहील. राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज.